आता चांदवडमध्ये तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद। यासाठी चांदवड येथील मुंबई आग्रा हायवे लगत शाही दर्शन नगर येथील नव्याने सुरू होत असलेला सांगळे बार अँड रेस्टॉरंटचे उद्घाटक व भव्य शुभारंभ नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या व सांगळे मित्र परिवाराच्या नातलग यांच्या हस्ते संपन्न। तसेच बाहेरील राज्यातील येऊन कुणीतरी हा व्यवसाय दारूचा सुरू करतो व आपल्या राज्यात तो मोठा होतो, म्हणून जर आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसांनी हा धंदा चालू केला तर ते योग्यच आहे, असे प्रतिपादन नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केले। मला असं कळत होतं की ते टोमणे मारतात समजलं नाही, परंतु काय आहे साहेब, आपण जरी किती म्हटलं लोकांना पिऊ नका तर लोक पिल्याशिवाय राहतात। आणि आपण जर तो चालू नाही केला व्यवसाय तर कुणीतरी बाहेरचा राज्यातला परराज्यातला येऊन तो व्यवसाय चालू करतो शिकू कंपनी, आणि दुर्दैवाने ती मोठे होतात। मला असं वाटतं की प्रत्येक व्यवसाय हा आपल्या स्थानिक लोकांनी चालू केला पाहिजे। छोट्या व्यवसाय म्हणजे डॉक्टर साहेब मला सांगायला अभिमान वाटतो की मी आतापर्यंत बराच विकास केला, 3-3.5 कोटी रुपये आणले, परंतु सुदैवाने मी बाहेरचा नाशिकचा इकडचा कुठलाच कॉन्ट्रॅक्टर नाही दिला। मी सांगितलं माझे स्थानिक जे तरुण मुलं आहेत त्यांना मिळाला पाहिजे, आणि मी माझ्या स्थानिक लोकांनाच कामं दिली। आज ते सगळे कोरिडॉरमध्ये ठेवतात। प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचे घरं झाले। मी 8 दिवसापूर्वी कॉन्ट्रॅक्टरांची मिटिंग घेतली, मला माहीतच नव्हतं 850 कॉन्ट्रॅक्टर माझ्या मतदारात, आणि प्रत्येकाला मिनिमम 1 कोटीचं 25 लाखाचं म्हणजे प्रत्येकाला काही ना काही कामं मिळाले। तर मला सांगायचा उद्देश आहे की कळतंय दारू वाईट आहे, मलाही कळतंय की दारूचं उद्घाटन करणं वाईट आहे, ते माझे नातेवाईक सांगळे साहेब, परंतु जर सांगळे साहेबांनी नाही चालू केलं तर कुणीतरी चालू करणारच आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सांगळे साहेबांनी चालू केलं तर योग्यच केलं, का मराठी माणसाने तर चालू केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे। आणि इथे सगळेच काय दारू पिण्याला नाही, तर चांगलं जेवण दिलं तर जेवणाची पण चव घेण्यासाठी लोक येतील। त्यामुळे मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। हे कुटुंब तसं व्यावसायिक आहे, या कुटुंबाची परमेश्वराला प्रार्थना करतो, रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना करतो की ह्या कुटुंबाची प्रगती हो, या कुटुंबाने जे जे मनामध्ये ठरवलं असेल त्याचं ते पूर्ण हो स्वप्न, त्यांच्या मुलाबाळी सुखी राहू अशी शुभेच्छा देतो। आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला इथं बोलवलं आणि त्याचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी त्या कुटुंबाचे संदीप भाऊचे आभार मानतो। या कार्यक्रमाप्रसंगी सांगळे परिवाराच्या वतीने आलेल्या प्रमुख अतिथी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर आत्माराम कुंभारडे, सुनील तात्या कबाडे, नितीन दादा आहेर, भिका आप्पा वराडे, संदीप उगले तसेच सांगळे परिवाराचे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे निमंत्रक माधव बाबूराव सांगळे, चिरंजीव गोरख माधव सांगळे, चिरंजीव सागर माधव सांगळे, चिरंजीव अनिकेत माधव सांगळे व परिवार यांनी केले। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विष्णू थोरे यांनी केले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।